नमस्कार मित्रांनो. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपला प्रोबॅबिलिटी थिअरी टॉपिक घेतलेला होता. तर आज आपण नवीन टॉपिकवर आलो आहे. तो आहे आपला कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. हा सगळ्या ब्रँचना सेम टॉपिक आहे, म्हणजे सगळ्या ब्रँचना M3लाच आहे कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. ओके, तर ह्याच्यात आपल्याला काय काय करायचं असतं ते आधी आपण बघून घेऊया. ह्याच्यात आपल्याला आधी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, म्हणजे फाइंड कॉन्स्टंट येतो. त्याच्या काही कॉन्स्टंट दिलेले असतील ABCDE. ओके, शो दॅट ॲनालिटिक फंक्शन असा एक क्वेश्चन येतो. हार्मोनिक फंक्शन और हार्मोनिक कॉन्ज्युगेट विचारतात. ते कसं करायचं, जर आपल्याला यू आणि यू किंवा व्ही दिलेला असेल तर. ओके, आणि आपल्याला विचारतात ह्याच्यात ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. खूप सोपा आणि चांगला टॉपिक आहे हा. तर आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप. ओके, तर त्याच्यासाठी आधी आपण बघूया कॉची रीमन्स इक्वेशन, म्हणजे CR इक्वेशन. हे आपलं काय आहे, du/dx इज इक्वल टू dv/dy आणि du/dy इज इक्वल टू -dv/dx. ओके, हे इक्वेशन आहे ना, हे तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. हे कधी कधी तुम्हाला MCQमध्ये पण विचारू शकतात, त्यामुळे हे इक्वेशन तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. ओके, हे लक्षात कसं ठेवायचं, u(x) इज इक्वल टू ux इज इक्वल टू vy आणि uy इज इक्वल टू -vx. ओके, असं लक्षात ठेवायचं असतं. ओके, तर आधी आपण बघूया हे नक्की कसं आहे आणि कसं सॉल्व करायचं. आता माझ्याकडे एक्झाम्पल दिले, यूचं इक्वेशन दिले माझ्याकडे नुसतं. ओके, काय आहे, ax³ प्लस bx² y² प्लस cx⁴ y³ प्लस dxy³ आणि exy. ओके, ह्याला काय करायचं आहे, आधी du/dx म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू एक्स मला डेरिवेट करायचं ह्याला. ओके, तर मी काय केलं, x³ डेरिव्हेटिव्ह काय 3x², 3a म्हणून मी काय केलं 3x² y प्लस इथे x² डेरिव्हेटिव्ह 2by² x प्लस आता इथे काय x⁴ म्हटल्यावर x⁴ डेरिव्हेटिव्ह केला 4cx³ y³ इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला 1 म्हणून केला आणि इथे पण exy म्हणून. ओके, सेम विथ रिस्पेक्ट टू y सॉल्व करायचं आपल्याला. काय केलं मी, ax³ आहे, सॉरी इथे y आहे म्हणून मी नुसता ax³ घेतला. 2 इथे असं सॉल्व करत गेलेलो आहे. सॉरी. ओके, तर हे एक जस्ट प्रॅक्टिससाठी होतं, वॉर्मअप होता हा तुमचा. ओके, तर आता आपण बघूया काय, इफ f(z) इज इक्वल टू u प्लस iv असं तुम्हाला दिलं असेल ह्या फॉर्मॅटमध्ये. तर ह्याच्यातला u आहे हा तुमचा यूचा फंक्शन घेणार, आय आहे तो तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं, आणि हे जे आहे ते आपण व्हीचं इक्वेशन घेणार. ओके, तर आधी आपण आपलं पहिलं सम बघूया. हे आहे आपलं पहिलं सम, इफ f(z) इज इक्वल टू ax⁴ bx² y² प्लस cy⁴ प्लस dx² -2y² प्लस I इंटू ब्रॅकेट 4x³ y मायनस exy³ प्लस 4xy. ओके, हे आहे आपलं इक्वेशन. हा जो आहे तो आयच्या आधीचा पार्ट आहे, हा आपला झाला यू आणि हा झाला व्ही. ओके, तर बघू आपण काय, f(z) इज इक्वल टू यू प्लस iv घेतलं आणि डायरेक्ट आपण आता यूचं जे फंक्शन आहे ना ते डेरिवेट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय. काय आलं, 4ax³ बरोबर येते प्लस 2by² x
प्लस 0 का तर इथे एक्सच नाही आहे म्हणून 2dx प्लस 0 का इथे पण एक्स नाही आहे 2y² आहे म्हणून इथे एक्स आहे का नाही एक्स नाही मग 0 ओके. du/dy काढला आणि मी सेम विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेट केला तोच इक्वेशन 0 प्लस 2bx² प्लस 4ey³ प्लस 0 मायनस 4y ओके. आता मी काय केलं हे दुसरं इक्वेशन आपलं व्हीचं इक्वेशन त्याला पण विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेट केला ओके. तर माझं इक्वेशन काय आलं -12y(x²) मायनस ey³ प्लस 4y आणि इथे काय आलं आपलं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिवेट केले तर 4x³ मायनस ओके. हे असं आपलं इक्वेशन आलेलं आहे. हां तर आता आपण काय करूया ह्याच्यात आपल्याला काय फाइंड आउट करायचे आपले कॉन्स्टंट काय आपले ABCDE असे कॉन्स्टंट दिले आहेत ते फाइंड आउट करायचे. तर मी काय केलं आधी पहिली कंडिशन यूज केली du/dx = dv/dy ओके. du/dx = dv/dy. आता मी काय केलं हे दोन इक्वेशन ते ॲज इट इज लिहून घेतले आणि काय केलं ह्या पहिल्या इक्वेशनची पहिली टर्म दुसऱ्या इक्वेशनची पण पहिली टर्म ह्या कम्पेअर केल्या ओके. तर मला भेटलं काय 4ax³ = 4x³ ओके. हे सॉल्व केलं तर माझं एची व्हॅल्यू आली 1 ओके. ह्याला मी बॉक्स करतो कारण मला कॉन्स्टंट काढायचे म्हणून ओके. दुसरं काय आपलं दुसरी टर्म दोन्ही इक्वेशनच्या आता आपण दुसऱ्या टर्म कम्पेअर केल्या 2by² = -3ex² ओके. इथे काय झालं y²x आणि y²x दोन्ही कटआउट झालेत 2b = -3e आले ठीक आहे. ह्याला आपण पुढे बघूयात काय होतं याचं ओके. मी याला काय केले दोन्ही इक्वेशनची तिसरी टर्म कम्पेअर केली 2dx = 4x. तर मी ह्याला सॉल्व केलं तर मला ॲन्सर काय आलं डीची व्हॅल्यू आली 2 ओके. आता एवढं आपण सॉल्व केलं ह्याच्यात आपल्याला दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू मिळाल्या आणि एक आपल्याला इक्वेशन मिळाले. आता आपण बाकीचे कॉन्स्टंट कसे काढणार असं सवाल असेल तुम्हाला तर आपल्याकडे CR इक्वेशनची दुसरी कंडिशन आहे du/dy - dv/dx ओके. ती आपण आता यूज करू. तर आता आपण हे दुसरी कंडिशन आपली यूज केली दोन्हीची इक्वेशन काय आहेत ते लिहून घेतले ओके. आता परत सेम दोन्ही इक्वेशनचे आपण पहिल्या टर्म कम्पेअर केल्या 2bx² मायनस 12yx² ओके. ह्याला सिम्प्लिफाय केलं तर मला बीची व्हॅल्यू आली -6 ओके. पण आपल्याकडे काय होतं आधी आपल्याला एक इक्वेशन भेटलेलं होतं 2b = -3e ओके. त्याच्यावरून आपल्याला ई मिळेल आपला तो आला आपला 4 ओके. तर आता मी काय केलं हे आपला 4 आला आहे तर आता आपण काय केलं दुसरी इक्वेशन जी आहे ना आपली ती कम्पेअर केली 4cy³ हा सी आहे बरं का सी आहे 4cy³ -ey³ ओके. तर हे माझी आली इथे 4 इथे मी पुट केला तर माझा सी काय आला 1 झाले का माझे सगळे हे कॉन्स्टंट ए होता माझ्याकडे बी होता सी पण होता डी पण होता ई पण होता सगळे आले का कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आल्या म्हणजे आपला सम सॉल्व झाला. फक्त त्यांना बॉक्स करा सगळ्या इक्वेशन सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ज्या आल्यात त्यांना की मग आपला सम हे सॉल्व झाले ओके. सिम्पल सम आहे फक्त नीट फोकस करा आणि नीट सॉल्व करा. बेसिक डेरिव्हेटिव्ह आहे काय कॉम्प्लिकेशन पण नाही ह्याच्यात ओके. आपण जाऊया ॲनालिटिक फंक्शनकडे ओके. तर ॲनालिटिक फंक्शन आपल्याला सॉल्व करायला आपल्याला MT मेथड यूज करायला लागते. त्याचा फुल फॉर्म काय
मेलामाइन थॉम्सन मेथड. ओके, ही मेथड जी आहे ती आपली फक्त आणि फक्त 5 स्टेपमध्ये सॉल्व होते. त्या स्टेप आपण आधी बघून घेऊया. पहिली स्टेप आहे आपली डेरिव्हेटिव्ह. दुसरी स्टेप आहे आपली सी आर इक्वेशनची बेसिक कंडिशन, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू डी व्ही बाय डी वाय अँड डी यू बाय डी वाय इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. ओके, आता जर दोन इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आले आणि हे इक्वेशन आणि हे इक्वेशन माझे सेम आले तर माझं फंक्शन ॲनालिटिक फंक्शन आहे आणि मग त्याला आपण सॉल्व करणार. आणि जर हे दोन इक्वेशन आणि हे दोन इक्वेशन सेम नाही आले तर आपण डायरेक्ट म्हणणार आहोत फंक्शन इज नॉट सेम, देअरफॉर दिस इक्वेशन इज नॉट ॲनालिटिक आणि आपण पुढे सॉल्व करणार नाही आहोत. ओके, तर थर्ड स्टेप आहे आपली डिफरन्शिएट एफ ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू झेड. आता ते कसं असतं ते आपण बघू पुढे. नंतर चौथी स्टेप आहे आपली एम्प्टी थेरम ॲक्च्युअल. तिथे आपण काय करणार, एक्स इज इक्वल टू झेड पुट करणार आणि वाय इज इक्वल टू 0 पुट करणार आहोत. ओके, पाचवी आणि शेवटची स्टेप आहे आपली इंटिग्रेशन. ओके, तर ह्याच्या आपण पहिल्या टाईपचा पहिला प्रॉब्लेम बघूया आणि आज इथे आपण थांबूया. तर ह्याचा पहिला प्रॉब्लेम काय आहे, शो दॅट एफ ऑफ झेड इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3xy² प्लस 2xy. ओके, ब्रॅकेट कंप्लीट प्लस आय इंटू 3x² प्लस मायनस x² प्लस y² मायनस y³. ओके, तर आता मी पहिली स्टेप काय आपली डेरिव्हेटिव्ह. आधी मी काय केलं, यू काय आणि व्ही काय आपलं लिहून घेतला आणि डेरिवेट केला. डी यू बाय डी एक्स काढला 3x² मायनस 3y² प्लस 2y. डी यू बाय डी वाय काढला 0 मायनस 6xy प्लस 2x. डी व्ही बाय डी एक्स काढला 6x मायनस 2x आणि डी व्ही बाय डी वाय काढला 3x² प्लस 2y मायनस 3y². ओके, आता आपली नेक्स्ट स्टेप काय, आपली कंडिशन आपली सॅटिस्फाय होते का ते बघायचे. मग पहिली मी त्याच्यातली कंडिशन सब कंडिशन घेतली, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू डी व्ही बाय डी वाय. ओके, दोन्ही इक्वेशन मी लिहिले. बघा दोन्ही इक्वेशन सेम आहेत का, आहेत. 3x² इकडे पण आहे, इकडे पण 3x² आहे. मायनस 3y² इकडे पण आहे, इकडे पण आहे. 2y प्लस आहे, तो इकडे पण आहे, तिकडे पण आहे. म्हणजे आपली ही कंडिशन तरी सॅटिस्फाय करते. आता ह्याची दुसरी सब कंडिशन बघू आपली सॅटिस्फाय करते का. डी यू बाय डी वाय इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. काय, मायनस 6xy प्लस 2x आणि इकडे काय मायनस ऑफ 6yx मायनस 2x. म्हणजे ह्याला सिम्प्लिफाय केलं तर 6yx प्लस 2x होते, सॉरी मायनस होते, कुठे गेलं. मग आता बघा मायनस 6xy आणि मायनस 6yx म्हणजे सेमच आहे ना, xy लिहा किंवा yx लिहा. ओके, प्लस 2x इकडे पण आहे, 2x तिकडे पण आहे. म्हणजे आपलं फंक्शन काय आहे, ॲनालिटिक आहे. म्हणजे आपण पुढे सॉल्व करणार आहोत का, हो करणार आहोत. तर आता आपण बघूया पुढे कसं सॉल्व करायचं. तर ही आहे आपली थर्ड स्टेप. काय आहे आपली, डिफरन्शिएट एफ ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू झेड. आता इथे काय करायचं, एफ ऑफ झेडचं इक्वेशन लिहायचं. एफ ऑफ झेड इज इक्वल टू यू प्लस आय व्ही, जे आपलं बेसिक इक्वेशन आहे. आणि ह्याला डिफरन्शिएट केलेलं दाखवायचं आहे, पण ॲक्च्युअल आपण डिफरन्शिएशन इथे करणार नाही आहोत. ओके, म्हणजे काय केलं मी, ते डिफरन्शिएट केलं असं दाखवलं म्हणून मी काय केलं, एफ डॅश ऑफ झेड केला. ओके, आणि ते आपलं बेसिक इक्वेशन लिहून टाकलं, डी यू बाय डी एक्स प्लस आय डी व्ही बाय डी वाय. बरोबर. आता मी काय केलं, बाय एम्प्टी थेरम पुट एक्स इज इक्वल टू झेड, वाय इज इक्वल टू 0. ओके, मग माझं आता डी यू बाय डी एक्स आहे ना, ते मी इथे पुट केलं आणि डी व्ही बाय डी वाय आहे ते इकडे पुट केलं एफ डॅश ऑफ झेडच्या इक्वेशनमध्ये.
आणि जिथे जिथे एक्स दिसेल तिथे तिथे मी झेड पुट केलं आहे आणि जिथे जिथे वाय दिसेल तिथे तिथे मी 0 पुट केलं आहे. आता हे बघा 3x² होता, इथे z² झाला आहे. इथे वाय होता 0, वाय होता 0, इथे एक्स पण होता पण झेड पण होता, त्यामुळे हे डायरेक्ट 0 झालं. इथे एक्स होता तर इथे झेड आला आहे. ओके, मग हे सॉल्व केलं तर माझं इक्वेशन काय आलं, 3z² प्लस आय इंटू ब्रॅकेट -2z, म्हणजेच माझं f'(z)चं इक्वेशन काय आलं, 3z² मायनस I2z. ओके, हे माझं झालं f'(z). ओके, आणि लास्ट स्टेप इंटिग्रेशन करून आपल्याला f(z) मिळेल. कसा, इंटिग्रेशन ऑफ f'(z). ओके, मग इंटिग्रेशन ऑफ 3z² मायनस I2zx dz. ओके, इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह, हे डबल डेरिव्हेटिव्ह होतं म्हणून मी काय केलं, f(z) लिहिला. ओके, 3z³ का, तर इथे x⁻n फॉर्म्युला यूज केला आहे, -2i x⁻n इथं पण फॉर्म्युला वापरला आहे, z²/2 प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग माझा f(z) काय आला, z³ मायनस I z² प्लस c, आणि इथे आपला ॲन्सर झालेला आहे.